हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर संध्याकाळी आहे ना, आजचं रुटीन इतकं वेगळं आहे. म्हणजे पुण्यावरून आल्यावरती जो काही घरातला पसारा होता, जे काही कपडे होते, ते सगळं काही धुवून वगैरे ठेवायचं होतं. बरंच काय-काय काम होतं. त्याच्यामुळे आजची संध्याकाळ आहे ना, ही अशीच जाणार होती फुल ऑन कामामध्ये. ट्रॅव्हलिंगनंतर पहिले जर बॅग रिकामी नाही झाली ना आणि कपडे जर धुवायला गेले नाहीत ना, तर असं वाटतं की इतकं मोठं काम राहिलं. त्याच्यामुळे पहिले मी तेच करून घेते आणि मग बाकीचं जे काही आहे ना, ते काम चालू असतं. तर कपडे मशीनमध्ये टाकून आहे ना, बाकीचं जे काही किचनमधलं एक्स्ट्रा वगैरे काम होतं ते करून घेतलं आणि आज मेन म्हणजे जेवण नव्हतं बनवायचं. संदीपच काहीतरी वेगळं असं बनवणार होते, तर मला संध्याकाळचं जेवणाचं काही जास्त असं काम नव्हतं. तर इथे ना मी लहान मुलांचे हे जे हँगर्स असतात ना, हे मी आरुषसाठी घेतले होते. ते मी आता स्पृहासाठी यूज करते. म्हणजे खूप वर्ष झाले घेतलेले आहेत आणि खूप चांगला असा त्याचा यूज झालेला आहे. मुलांचे पण काही-काही कपडे जे आपले डेली वापरातले असतात ना, आता स्कूलसाठीचे वगैरे, त्यासाठी एकदम परफेक्ट असे छोट्या साइजेसचे आहेत आणि ना त्याच्यावरती असं रबरचं कव्हरेज आहे, ज्याच्यामुळे कपडे आहेत ना, ते सरकत नाहीत, व्यवस्थित राहतात. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, कारण बऱ्याच वेळेस काय काय गोष्टी आहेत ना त्या माहिती नसतात म्हणून. तर हे मी मिनिसोमधून घेतले होते आणि खूप जुने आहेत, तर अजून पण त्याला काहीच झालेलं नाही आहे. एकदम छान असे कपडे सगळे व्यवस्थित बसतात. डेली वापराचे जे काही फ्रॉक्स आहेत ना, ते मी त्यालाच अडकवते. तर मला आहे ना, बऱ्याच वेळा विचारतात, की माझ्या वॉर्डरोबमध्ये मी कोणते-कोणते ऑर्गनायझर्स यूज करते. तर आपले जे डेली वापरातले जे काही आहेत ना, त्याच्यासाठी मी बास्केट्स वापरत होती, पण एवढे कपडे होतात, त्या बास्केटच्या बाहेर येतात कपडे. त्याच्यामुळे मी जनरली माझे जे डेली वापरातले जे कपडे आहेत ना, त्यांना मी काही बास्केट्स वगैरे यूज करत नाही. पण मात्र मी साडीसाठी वगैरे जे काही ऑर्गनायझर्स यूज करते ना, ते म्हणजे मी पहिले वापरलेले आहेत आणि मगच मी तुमच्यासोबत रिव्ह्यू म्हणून शेअर करणार. कारण बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना, आपल्याला खूप काय काय गोष्टी आहेत ना, माहिती नसतात. तर म्हटलं मी शेअर करेन. तर लवकरच मी माझं जे काही साडी ऑर्गनायझेशनचे आहेत ऑर्गनायझर्स, ते तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. आणि हो, बाहेरून आल्यानंतर किंवा त्याच्या जायच्या आधी जर मला वेळ असेल ना, तर मी सगळ्या बेडशीट्स ज्या आहेत ना, त्या चेंज करून दुसऱ्या लावून जाते. अदरवाईज जर जाताना वेळ नसेल ना, तर आल्यानंतर पहिले बेडशीट सगळ्या काढून धुवायला टाकते. तर मी ऑलरेडी बेडशीट्स वगैरे धुवून गेली होती पुण्याला आणि ते मी आता इथे फक्त फोल्ड करून ठेवते, कारण जाताना तेवढा पण वेळ नव्हता. बेडशीट्स, ब्लँकेट्स, एक्स्ट्राच्या ज्या पिलोज आहेत त्या इथेच सेक्शनमध्ये ठेवते आणि तुम्हाला माहितीच असेल, की मी माझे जे जुने कर्टन्स आहेत, जे प्युअर कॉटनमध्ये आहेत, ते मी ॲज अ टेबलचे कवर म्हणून देखील वापरते. कारण इतका छान लूक येतो ना, असं तुम्ही मल्टीपर्पज असे प्युअर कॉटनचे जर कर्टन्स घेत असाल, माझे तर हे जुने आहेत आणि ह्या घराला कुठेही कर्टन्स लावायची गरज नव्हती. त्याच्यामुळे त्याचा यूज कसा करायचा, सो तो मी कधीतरी बेडशीट म्हणून देखील वापरते किंवा कधीतरी टेबलवरती कव्हर म्हणून देखील वापरते. हे तुम्ही म्हणजे नेहमी जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहेत आणि ऑलमोस्ट माझे जे काही बेडशीट्स आहेत ना, ते मी प्युअर कॉटनमध्ये प्रेफर करते. तुमच्या इथे जसं क्लायमेट असेल ना, तशा पद्धतीने जर तुम्ही बेडशीट्स घेतलेत ना, तर कोणती बेडशीट अशी वाया जात नाही. सो माझं हे जे कबर्ड आहे, वॉक इन वॉर्डरोब आहेत. जो एक सेक्शन पूर्ण, एक साईडचं सेक्शन पूर्ण माझं आहे आणि इथे मी अशा पद्धतीने कपडे ठेवलेत ना, की जे मला पटकन घेता येतील. म्हणजे डेली वापरातले कपडे खाली आहेत, त्यानंतर पंजाबी वगैरे जे आहेत ते वरती आहेत आणि एक साईडला सगळे जीन्स म्हणजे बाहेर घालण्याचे कपडे जे आहेत ना, ते मी एक साईडला ठेवलेले आहेत. आणि हा आहे जो माझा म्हणजे साधे जे कपडे आहेत ते, आणि इकडे जो आहे तो पूर्ण साडी सेक्शन मी ठेवलेला आहे आणि इनर्ससाठी. सो मला काय वाटतं माहिती आहे का, आपण म्हणजे माझं असं पर्सनल म्हणणं आहे, की जेव्हा पण आपण काही घरातली आवराआवरी करतो ना, ती आपण म्हटलो की आपण हे उद्या करू, परवा करू, तर असं ते काम आपलं आहे ना, एकाच दिवशी खूप वाढून जातं. त्याच्यामुळे मी माझं डेली रुटीनमध्ये जे काही काम आहेत, म्हणजे कपडे फोल्ड करून ठेवणं, ते जागच्या जागी ठेवणं, हे मी व्यवस्थित केलं ना, तर मला माहिती आहे की माझा दुसरा दिवस जो आहे ना, तो खूप जास्त हेक्टिक जाणार नाही आहे किंवा ती जी कामं आहेत ना, ती पडून-पडून आपली खूप जास्त चिडचिड होते असं मला वाटतं.
सो जितकं जमेल ना तितकं मी त्या दिवशी कामं करायचा प्रयत्न करते. आणि पर्टिक्युलरली जेव्हा आपण कुठून तरी ट्रॅव्हल करून आलेलो असतो तेव्हा तर खूप जास्त काम असतं आणि ते अजून पुढे पुढे ढकलत गेलं ना तर खूप हेक्टिक जातात सगळेच दिवस. सो एक दिवस जरी आपला खूप कामामध्ये गेला ना की दुसऱ्या दिवशी ॲटलीस्ट आपण रिलॅक्स राहतो. सो असं होतं. त्यानंतर हे जे 2 प्लांटर्स आहेत ना लेडीचे, ते देखील मला बऱ्याच वेळेस कमेंट आली होती की ते कुठून घेतलेले आहेत. तर मी तो देखील व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला होता. पण प्रत्येक टायमाला आहे ना नवीन जे असतात ना लोकं, त्यांना माहिती नसतं. तर हे मी शॉपमधून म्हणजे एका नर्सरीमधून मी घेतलेले आहे. तिथली एक आठवण म्हणून फिरायला गेलो होतो तेव्हा. तर हा प्लॅन होता तंदुरीचा आणि संदीपचं चालू होतं. तर म्हटलं चला मला थोडासा वेळ मिळाला तर म्हटलं जी काही ज्वेलरी मी म्हणजे ऑनलाईन मागवलेली आहे त्याचे मला काही रिव्ह्यूज शेअर करायचे आहेत आणि काही मी शॉपमधून घेतलेली आहे ना, ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. म्हणजे ऑनलाईन घेतल्यानंतर आपल्याला काय काय आपल्या चुका होतात ना ते मला शेअर करायचं होतं. तर त्यातलं हे जे पहिलं चोकर आहे ना हे मी ऑफलाईन परचेस केलेलं आहे. तर आत्ता जेव्हा पण मी ज्वेलरी वगैरे काही घेते ना तेव्हा मी जास्त रेटचा विचार न करता त्याच्या क्वालिटीचा विचार करते. कारण आजकाल आहे ना बऱ्याच काय काय वेगवेगळ्या पॅटर्न्स आलेले आहेत. गोल्डमध्ये आलेली आहे, टेम्पलमध्ये आलेली आहे, अँटिकमध्ये आलेली आहे. सो जसा जसा ट्रेंड चालू होतो ना तसं तसं म्हणजे ह्या गोष्टी आपण आहेत ना कशाही यूज करू शकतो. सो आता डायमंडमध्ये किंवा जे आता पर्ल्समध्ये पण बरीच काय काय ट्रेंडिंगमध्ये ज्वेलरी आहे. तर त्यामधला हा जो हार आहे ना मला असे सिंपल आणि डिसेंट आवडतात. तर हा जो चोकर आहे ना हा मी शॉपमधून घेतलेला आहे आणि हा थोडासा असा गोल्ड प्लेटेड आहे. म्हणजे थोडासा गोल्डन टच आहे याला. सो असे त्याचे छोटेसे इयरिंग्ज आहेत आणि हा देखील मला काहीतरी 699 का 799ला पडलेला आहे. आणि तसंच मी आहेत ना ह्या बँगल्स देखील घ्यायलेल्या आहेत. तर ह्या ज्या बँगल्स आहेत ना ह्या परत थोड्याशा वेगळ्या आहेत. म्हणजे मे बी अँटिकमध्ये आहेत आणि स्क्रूवाल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये मला 2/4 साईज घ्यायची होती पण 2/6 साईज मिळालेली आहे. सो याचा जो लूक आहे ना तो मला इतका आवडला. म्हणजे ह्या आत्ता साऊथ इंडियन टचसाठी या ज्या बँगल्स आहेत ना या मी घेतलेल्या आहेत आणि इतका सुंदर त्याचा जो लूक आहे ना तो वाटतो आहे. आणि मला वाटतं आहे ना हे आपण आपले आणि मी जनरली ज्या काही गोष्टी घेते ना त्या असं बघते की थोड्याशा फेस्टिवलमध्ये देखील आपल्याला वापरता याव्यात. सो या ज्या बँगल्स आहेत ना या तशाच आहेत. मी आधेमध्ये देखील घातल्या ना आपल्या सणावारांसाठी तरी देखील खूप सुंदर दिसेल. ग्रीन बँगलसोबत पेअर करू शकतो. सिंगल फक्त ही जरी बँगल घातली तरी देखील छान दिसेल. आपण एका हातामध्ये घड्याळ वगैरे घालतो त्याच्यासोबत देखील खूप सुंदर दिसत होते. आणि काय माहिती म्हणजे मला अशा छोट्या आणि सिंपल डिझाईनवाले जे काही गोष्टी आहेत ना ते जास्त आवडतात. त्यानंतर महत्त्वाचं सांगायचं होतं ते म्हणजे ऑनलाईन शॉपबद्दल. तर कसं असतं एखादा जो काही पीस आपण ऑनलाईन बघतो ना तो मेन म्हणजे रिझन ते असतं की तो जसा दाखवतात तसा येतो आहे का. सो आता इथे मला एक जनरल तुम्हाला दाखवायचं आहे. मी कारण दोन्ही शॉप केलेले आहेत म्हणजे ऑनलाईन पण घेतलेलं आहे आणि लोकल शॉपमधून पण घेतलेला आहे. सो हा जो आहे ना हा मी रुबन्सचा घेतलेला आहे. तर जशी त्या ज्वेलरीची प्राईज असते ना तसं म्हणजे ते दाखवताना फोटो तर इतका सुंदर दाखवतात पण ॲक्च्युअलमध्ये तो तसा असतो की नाही तो मला डिफरन्स दाखवायचा होता. सो याचं जे प्लेटिंग होतं ना तसं मॅट फिनिशिंगमध्ये होतं. आणि जनरली आपण जेव्हा पण असे चोकर्स वगैरे घालतो तेव्हा फेस्टिवलसाठीच घालतो. सो मला असं वाटतं की ह्याचा मॅट फिनिशिंगमध्ये आणि हे असं सेपरेटली म्हणजे तुम्ही बघितलंत ना तर हे वेगळंच वाटत होतं मला. पण हां दिसायला तरी छान होतं. पण जसा मी लोकल शॉपमधून घेतलेल्याचा जो टच होता म्हणजे त्याच्यामध्ये जो ग्लो होता ना तो मला याच्यामध्ये वाटला नाही. कारण मॅट फिनिशिंगमध्ये जनरली आपण ज्वेलरी घालत नाही. आणि मी याचा जो फोटो बघितला होता ना तो एवढा सुंदर होता. सो मला वाटतं जेव्हा पण आपण ऑनलाईन काही शॉपिंग करतो ना ती याचसाठी ती स्वस्त असते कारण ती अशा पद्धतीने दिसते. पण असो दिसायला तर तो खूप सुंदर आहे. फक्त एवढंच आहे की प्राईस जर आपण बघितलं आणि आपल्याला थोडंसं आपण क्वालिटी हाय एक्सपेक्ट करतो. सो तसं होत नाही. तर हे असे 2 चोकर्स आहेत आणि ह्या बँगल्स मी घेतलेल्या आहेत. तर म्हटलं तुमच्यासोबत याचे जे रिव्ह्यूज आहेत ते शेअर करावे. सो इथे तुम्ही प्लेटिंग देखील बघू शकता. एक प्युअर गोल्डमध्ये दिसतं आणि एक थोडंसं असं टेम्पल ज्वेलरीसारखा त्याचा लूक आहे. सो तुम्हाला हे दोन्ही चोकर्स जे आहेत ते कसे वाटले मला सांगा. याच्यावरची डिझाईन जी आहे ना मोराची ती खरंच खूप सुंदर वाटते.
तर जेवण तर कोणीतरी बनवलं ना, तरी किचनचं जी साफसफाई आहे ना, ती आपल्याकडेच येते. सो तसं काहीतरी माझं होतं. तर खूप कंटाळा जरी आला ना, तरी मला आहे ना, संध्याकाळचं किचन जोपर्यंत मी आवरत नाही ना, तोपर्यंत मग मला पण बरं वाटत नाही. आणि मग परत सकाळच्या डोक्यामध्ये असतं, की आपल्याला सकाळी परत कामं असणार आहेत आणि सकाळी माझा जो किचनचा ओटा आहे ना, तो मला स्वच्छ लागतो, नाही तर मग काहीच माझं डोकं नाही चालत. सो मी संध्याकाळी किचन माझं आवरूनच झोपते. तर दरवेळेस आहे ना, किचनचं क्लिनिंग म्हणजे ओटा स्वच्छ करायचं. बऱ्याच वेळेस तुम्ही विचारता, की लिक्विड कोणतं वापरते? तर मला तर वाटतं तुम्ही याच्यासाठी आता बरेच मार्केटमध्ये लिक्विड अवेलेबल आहेत. जर तुम्हाला तसं काही करायचं नसेल ना, तर एक स्प्रे बॉटल ठेवा आणि स्प्रे बॉटलनी काम खरंच खूप इझी होऊन जातं. तुम्हाला खूप कंटाळा आला असेल ना, तर नुसतं स्प्रे करून आहे ना, तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेतलात ना, तरी किचनचा ओटा स्वच्छ होऊन जातो. सो अशी स्प्रे बॉटल ठेवा. त्याच्यामध्ये थोडंसं विम लिक्विड टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे बॉटल भरून पाणी घ्यायचं आणि थोडंसं 1 चमचा लिक्विड टाकलं ना, तरी छान असं स्प्रे होऊन जातं. आणि हो, व्हिनेगर मी ॲड करते. कारण आहे ना, आपले मुंग्या वगैरे येतात किचनच्या ओट्याला किंवा वास असतो ना तेलकट वगैरे, तो सगळा काही व्हिनेगरनी जातो. विम लिक्विडने सगळं काही चकाचक होतं. फक्त व्हिनेगरने जो वास आहे ना, तो पूर्ण निघून जातो. नॉनव्हेज वगैरे बनवलेलं असेल ना, तर एकदम परफेक्ट आहे. तुम्ही थोडंसं जास्त व्हिनेगर ॲड केलं तरी देखील चालेल, काही प्रॉब्लेम होत नाही. सो अशा पद्धतीने एखादी स्प्रे बॉटल तुमच्या किचनमध्ये किचनच्या क्लिनिंगसाठी असावी. पटकन स्प्रे करून काहीही पटकन क्लीन करता येतं. सो अशा पद्धतीने गॅस देखील आहे ना, व्हिनेगरमुळे थोडासा छान असा चमक जी आहे ना, ती राहते. तर हे गॅसचे जे स्टँड आहेत ते रात्री एक टाईमला तरी व्यवस्थित क्लीन करून घ्या. त्यानंतर जी काही भांडी आहेत, किचनचा जो सिंक आहे तो व्यवस्थित क्लीन करून घ्या. हे तर माझं म्हणजे डेली नाईट रुटीनमध्ये मी हे फॉलो करते. दिवसभर आपल्याला बरंच काम असतं आणि आपलं किचन कॉन्स्टंटली यूजमध्ये असतं. सो आपल्याला तेवढा वेळ नसतो. पण रात्री एकदा तरी क्लिनिंग करून ठेवलं ना, तर कॉक्रोचेस वगैरे किचनमध्ये होत नाहीत बिलकुल. आणि असं तुम्ही तुमच्या म्हणजे रुटीनमध्ये हे फॉलो केलं ना, तर मग जास्त असं आपल्याला लोड येत नाही. तर संध्याकाळी आहे ना, आपलं घर थोडंफार तरी घाण होतं. म्हणजे ओट्यावरचं थोडंफार काहीतरी खाली पडत असतं. आधी तर आपण पूर्ण घर झाडू मारून झोपायचो, पण आता ॲटलीस्ट किचन तरी आपण म्हणजे मी तरी झाडू मारून झोपते. कारण सकाळी पहिले सगळ्यात काम असतं ते म्हणजे किचनमध्ये आणि सकाळी आपल्याला तेवढा वेळ नसतो. त्याच्यामुळे मी रात्रीच झाडू मारून घेते. आणि पाय पुसणं वगैरे जे आहेत, जे आपले किचनच्या ओट्यावरती वापरलेले जे नॅपकिन्स आहेत, हात पुसलेले वगैरे नॅपकिन्स आहेत, ते तुम्ही जरी नाही धुतलेत, तरी तुम्ही बाहेर ते सुकत घाला. त्याच्यामध्ये जरी तो तेलकट कुबट वास असतो ना, तो देखील निघून जातो नुसतं सुकवलं तरी. सो असं माझं संध्याकाळचं क्लिनिंग रुटीन असतं आणि हे मी नेहमी फॉलो करते. तर हे असं माझं संध्याकाळचं रुटीन छोटंसं असं मी शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ युजफुल वाटली असेल. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.